सायलेंट व्हॅली प्रॉपर्टी हाऊसिंग सोसायटी म्हणून आहात. तर सोसायटी कमिटी मार्फत तुमच्यावरती अन्याय होतोय असं तुमचं म्हणणं आहे. अन्याय कसा होतो याचं जरा आपण ते कसं आहे मी सर्वप्रथम तर हे सांगू इच्छितो, की संस्थेने पुनर्विकासाचा जो काही प्रस्ताव मांडलेला आहे, तो सर्वानुमती आहे. 120 लोकांना विचारलेला आहे आणि तो प्रस्ताव मांडलेला आहे. परंतु त्या प्रस्तावाला ज्यावेळेला पारित करायची वेळ आली, त्यावेळेला यांनी फक्त 51% लोकांनाच कागदावर घेतलंय. कागदावर आणि त्याचे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत आणि यांनी उपस्थित फक्त 35 लोकांना घेतलंय. आता या 35 लोकांमध्ये हे स्वतःला 13 लोकं हंगामी समिती म्हणून निवडून घेतात आणि 22 लोकांमध्ये सर्व कामकाज करतात. मग हे 22 लोकं जर समजा आमच्या घराचा निर्णय घेणार असतील, 120 घरांचा, तर ते शासनाच्या नियमाप्रमाणे किती टक्के झाले? तर 20%. मग या पेपरांना किंवा ह्या प्रोसेसला ही जी काय कार्यपद्धती आहे, हिला शासन दरबारी ऑथेंटिकेशन मंजुरी कशी मिळते आणि का? हे आमच्या समजण्यापलीकडे आहे. सर्व गोष्टीची दिशाभूल कुठल्या अधिकारी वर्ग करतायत? बघा, पुनर्विकासाचा सर्व कामकाजाचा जो काही आहे, हा UDCPRच्या माध्यमातून होतोय. ह्याच्या आधी सोसायटी फॉर्म करणं, 61 किंवा 51% लोकांना घेऊन सोसायटी बनवणं, हे सगळं उपनिबंधकाच्या हातात आहे. मग आमचं म्हणणं इतकंच आहे, की हे सगळे प्रशासकीय जे अधिकारी आहेत, हे अशा पद्धतीने ज्या काही व्यवस्था देत आहेत, तर मग हे नियमाला धरून का होत नाहीये? फक्त गणपुरती कागदावर का? प्रत्यक्षात का नाही? प्रत्यक्षात उपस्थिती 35, हंगामी समिती 13, मग उपस्थित राहिले किती? 22. हंगामी कमिटीचा कार्यकाळ संपला जेव्हा एका वर्षाने त्यापूर्वी हंगामी कमिटीने कोणकोणती कामकाज आपल्या सोसायटीमध्ये हंगामी समितीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. या 1 वर्षामध्ये हंगामी समितीने सभासदांना मेंबर बनवणं, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करणं, प्रॉपर्टी टॅक्स क्लिअर करून घेणं सभासदांकडून, ही सगळी कामं आहेत आणि जी दैनंदिन कामं आहेत ती. घटनात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांना स्थायी समितीत येणं गरजेचं आहे. कारण की पुनर्विकास हा घटनात्मक निर्णय आहे. लोकांची घरं, लोकांची डीड कॅन्सल करणं, नवीन लीज डीड बनवणं, विकास करारनामा करणं, तो रजिस्टर्ड करणं. तुम्ही सिडकोच्या भूखंडावर एका 3ऱ्या विकासकाचे राईट्स देतायत आणि त्याच्यासाठी तुम्ही 120 लोकांच्या सदनिका पाडणार आहात आणि पुनर्विकास करून बांधणार आहात. हे सगळे घटनात्मक निर्णय आहेत. मग घटनात्मक निर्णय हंगामी समिती कुठल्या आधारावर करते? फक्त 22 लोकांच्या सांगण्यावरून. मग का त्या लोकांचा अधिकार नाही? हे हंगामी समिती 79A करते आणि ज्या वेळेला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर करते हंगामी समिती, त्यावेळेला हीच 79A पुनर्विकासाची परवानगी म्हणून जोडते. आम्हाला त्या गोष्टीचा आक्षेप आहे, की पुनर्विकासाची परवानगी म्हणून 79A हा कागद जर ग्राह्य धरला, तर त्या कागदाची पहिली अट आणि शर्त आहे, की सिडकोची पुनर्विकासाची न हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. मग सिडकोची पुनर्विकासाची जर परवानगी वेगळी आहे, उपनिबंधकाची वेगळी आहे, तर मग डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर कुठल्या आधारावर होतं? एक. दुसरा मुद्दा, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर करताना भाडे तत्व करार, लीज डीड ही ट्रान्सफर झाली पाहिजे सिडकोकडून सोसायटीला. ती अद्याप झाली नव्हती. ती आत्ता सप्टेंबर महिन्यात झाली 2025 आणि त्याच्यात सभासदच नाही आहेत सगळे. सर्व घटनेमध्ये राजकीय लोक हस्तक्षेप करतायत का? एक घरचं मालक म्हणून बघा, मला एवढंच म्हणायचं आहे साहेब, की आज जर आपण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं, की बाबा तुझा मुलगा 10वी कुठल्या वर्षी पास झाला, तर त्याला तो वर्ष आणि तो महिना नाही लक्षात. पण त्याला पुनर्विकासात कुठल्या उपविधीने आपण हंगामी समिती DA रजिस्टर करू शकतो? त्याला उपविधीमध्ये 79A कुठल्या विधीप्रमाणे करायचं? आपण प्राधिकृत अधिकारी जो शासनाने नियुक्त केलेला आहे, त्याला हरकत कशी घेऊन, त्याच्यावर स्थगिती घेऊन नियमबाह्य पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करायची, प्रारूप मतदार यादी लावायची आणि निवडणूक कार्यक्रम आपणच चालवायचा, इतकं त्यांना समजतं. पण त्यांना आपल्या मुलाची 10वी कधी झाली हे माहिती नाही. मग नक्की यांना हे सांगणारी व्यक्ती कोण? सांगणारी व्यक्ती कोण?